मुजोर साखर कारखान्यांना मुख्यमंत्र्यांचा इशारा, मापात पाप चालणार नाही. पूरग्रस्त मराठवाड्याला मदत करण्यातही साखर कारखान्यांची उचराई. सारखे सारखे का भेटतायत राज उद्धव? पहा फक्त जय महाराष्ट्र न्यूजवर राज उद्धव यांच्यातील गुप्त भेटीगाठीचा सगळा तपशील. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करण्यास मोदी मागे हटणार नाहीत. सरकारनं नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवावा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं शेतकऱ्यांना आश्वासन. अमित शहा राज्य सरकारच्या पाठीशी. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 कोटींची मदत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. पूरग्रस्तांच्या मदतीचा अंतिम प्रस्ताव राज्यानं केंद्राकडे द्यावा. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत कशी होईल ते पाहावं. शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला. कदम कुटुंबीय आणि पत्नीची बदनामी सहन करणार नाही. अनिल परबांविरोधात न्यायालयात जाणार. रामदास कदमांचा इशारा. ज्या पवारांना मतं दिली त्यांनी ओबीसी आरक्षण घालवलं. लक्ष्मण हाकेंची शरद पवारांसह अजित पवारांवरही टीका. धर्म भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू. ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली. सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. पालकमंत्रीपदाची माळ गळ्यात कधी पडेल त्याची वाट पाहतोय. भरत गोगावले यांनी व्यक्त केली नाराजी. वरिष्ठ पातळीवर फक्त चर्चा, निर्णयात मोठी दिरंगाई. गोगावलेंची खंत. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात पुन्हा नाईकांचा जनता दरबार. सोमवारी ठाण्यात गणेश नाईकांच्या जनता दरबाराचं आयोजन. शिंदे गणेश नाईकांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याच्या चर्चा. ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त खाती. अतिरिक्त खात्यांमुळे महापालिकेची डोकेदुखी वाढली. काही अधिकाऱ्यांकडे 4 खात्यांचा भार. भाजप शिवसेनेची युती न झाल्यास कार्यकर्ते मरून जातील. मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. कार्यकर्त्यांसाठी युती करण्याचंही आवाहन. महाराष्ट्रात फक्त आय लव्ह महादेवच चालणार. आय लव्ह मोहम्मदचे बॅनर पाकमध्ये जाऊन लावा. मंत्री नितेश राणेंचा इशारा. आमदार बापू पठारे आणि स्थानिकांमध्ये धक्काबुक्की. बापू पठारे शरद पवार गटाचे वडगाव शेरीचे आमदार. पुण्यातील लोहगाव परिसरातील घटना. संभाजीनगरात ठाकरे गटाचा हंबरडा मोर्चा. नुकसान भरपाईच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक. विभागीय आयुक्त कार्यालयावर 11 ऑक्टोबरला मोर्चा धडकणार. नवी मुंबई विमानतळावर नोकरीत स्थानिकांना, प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्या. शेकाप नेते जयंत पाटील यांची मागणी. अन्यथा एकही विमान उडू देणार नाही. जयंत पाटलांचा इशारा. कफ सिरप लहान मुलांसाठी धोकादायक. मध्य प्रदेश, राजस्थान, तमिळनाडूत कफ सिरपवर बंदी. कफ सिरप संदर्भात नागपुरात प्रशासन अलर्ट मोडवर. औषध विक्रेत्यांना कफ सिरपची विक्री थांबवण्याच्या सूचना. औषध विक्रेत्यांकडे असलेल्या सिरपवर साशंकता. 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर सोलापुरात दमदार पावसाची हजेरी. बार्शी तालुक्यातील चांदणी नदीला पूर. पावसामुळे सोयाबीन, कांदा, उडीद पिकांचं नुकसान. त्र्यंबकेश्वरातील प्रवेश कर कायमस्वरूपी रद्द. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नाशिकमध्ये घोषणा. आता भाविक निर्विघ्न करू शकणार प्रवेश. सफाळे विरार रोरो सेवा समुद्रात अडकली. रोरोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले. 200 पेक्षा जास्त प्रवासी आणि 75 पेक्षा जास्त वाहनं अडकली.